नमस्कार. मी वैद्य प्रीती मंगेश देशमुख, MD आयुर्वेद पुणे. माझ्या प्रणव आयुर्वेद क्लिनिकमध्ये वेगवेगळ्या आजारांवर उपचार केले जातात व तसेच मी गर्भसंस्कार वर्गही घेत असते. प्रत्येक महिन्याला साधारणतः 4 काउन्सिलिंग सेशन्स घेतले जातात. प्रत्येक महिन्याला प्रत्येक त्रैमासिकमध्ये व संपूर्ण गर्भावस्थेत कुठल्या स्वरूपाची पुस्तकं वाचायची याची मी माहिती गर्भसंस्कार करणाऱ्या जोडप्यांना देत असते. तसंच माझ्याकडे असलेल्या पुस्तकांचा साठाही त्यांना देत असते. पण बऱ्याच वेळा गर्भिणी अवस्था असल्यामुळे एकाच ठिकाणी बसून एखादं पुस्तक वाचून काढणं किंवा वेळेअभावी तिला ते शक्य होत नाही. तसंच तिच्या पार्टनरलाही ते पुस्तक तिला वाचून दाखवणं किंवा स्वतः वाचणं हेही शक्य होत नाही. तर अशा वेळी जर ते पुस्तक व्हिडिओ फॉर्ममध्ये, ऑडिओ फॉर्ममध्ये किंवा कॉम्बिनेशन फॉर्ममध्ये उपलब्ध असेल तर नक्कीच सोयीस्कर ठरतं. तर अशा दृष्टिकोनातून मी घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती हे बालसंगोपनावर मौलिक मार्गदर्शन करणारं डॉक्टर हवी सरदेसाई यांचं पुस्तक मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आतापर्यंत आपण साधारणतः लेखकाविषयी माहिती, पुस्तकाविषयीची माहिती, त्यानंतर 11 अध्याय बघून झालेले आहेत. त्यामध्ये पहिला अध्याय तुमच्या घरातही ज्ञानेश्वर जन्मू शकेल, आई आणि मुलाचे नाते, दुसरा अध्याय किती पारदर्शक हा खेळ, तिसरा अध्याय मूल पहावे वाढवून, चौथा अध्याय मूल माणसात येते, पाचवा अध्याय शब्दाने शब्द, सहावा अध्याय 2 वर्षांचा विवेक, सातवा अध्याय समज, आठवा अध्याय संस्कार म्हणजेच शिस्त, नववा अध्याय घर करतो तोच माणूस, 11वा अध्याय आपले आतापर्यंत बघून झालेले आहेत. आता आपण पुढचा अध्याय बघू. 12वा शिक्षण तिचे, शिक्षण त्याचे. मुलाला मुलगा म्हणून वाढवावं आणि मुलीला मुलगी म्हणून वाढवावं यात तसं पाहता वावगं किंवा अवघड असं काय आहे? पण वाटायला सोपं किंवा स्वाभाविक असेल तरी अनेक प्रसंगी तो प्रकार तितक्या सहजतेने घडत नाही. अनेक अडचणी येतात. बालसंवर्धन शास्त्राच्या दृष्टीने अक्षम्य असे प्रमाद घडतात. उदाहरणार्थ मुलीला मुलगी म्हणजे तिच्यात जन्मजातच काही वैगुण्य आहेत अशा वृत्तीने वाढवलं जातं. पालकांच्या मनातच कुठेतरी खटकत असतं की ही मुलगी आहे. अंतःकरणाच्या गाभारात कुठेतरी एक अपेक्षा चुकचुकल्या आवाजात म्हणत असते की ही मुलाच्या जन्माला आली असती तर कुठे बिघडलं असतं. सामान्य माणसाचा असा खुळा विचार करीत असतील तर त्यांचं निराकरण करणं सोपं होतं. पण मोठमोठ्या तत्ववेत्यांच्या हातूनही तो वैचारिक प्रमाद घडला आहे. एरिस्टॉटल म्हणे, स्त्री हा एक वाढ खुंटलेला प्राणी आहे. माणूस निर्मितांना निसर्गाची फसगत झाली आणि स्त्रीजात जन्माला आली. स्त्रीला गुलामगिरीची अवस्था टाळणं जमणार नाही. सार्वजनिक जीवनात ती आपल्या आचार विचारांचा प्रभाव पाडू शकणार नाही. पाश्चिमात्यांचे एक राहिले, पौरवात्यांचे तऱ्हा तर तीच होती. नवे अनेक खानाखुणा आज हेच सांगतात की मुलगी जन्माला येणं हे आम्हाला धर्मसंकट वाटतं. सासरी गेलेल्या मुलीच्या पोटी मुलगा जन्मास आल्याखेरीज जन्मदाते आई बाप तिच्या घरी अन्नोदक घेणं वर्ज्य समजतात. स्त्रीचं कौतुक केव्हा तर ती वीरमाता होईल तर. तोपर्यंत तिला समाजात मानाचं स्थान नाही. स्त्री स्वातंत्र्य छे. थोरा मोठ्या विचारवंतांचे स्त्रीविषयक उद्गार त्या काळात कदाचित शोभून दिसत असतील, पण ती विचारधारा त्यानंतर खंडित व्हायला हरकत नव्हती. प्लेटो म्हणाला, बरं झालं देवा मला पुरुष म्हणून जन्माला घातलंस. नीत्सेची तऱ्हा त्याहून निराळे. पुरुष मात्राला त्याचा उपदेश काय? तर स्त्रीकडे जाताना हाती हंटर घेऊन जायला विसरू नको. शोपेनहारचा कानमंत्र तोच, स्त्री ही एक अविकसित जमात.
भारतीय तत्ववेत्ते त्यातलेच. त्यांची विचार परिप्लुत वाणी हेच सांगते की स्त्री जाती जन्माला आल्याचं पाप साधलत ना, मग आता स्वातंत्र्य हा शब्द सुद्धा उच्चारू नका. स्वाभाविकपणेच स्त्रीमधला आणि पुरुषामधला अंगभूत गुणांचा अभ्यास करावा, ते निरनिराळे वेचून काढावे आणि त्यांची सर्वंकष हिताच्या दृष्टीनं शक्य ती जोपासना करावी. हे अवधान राहाव्यास हवं तेवढं राहीलच नाही. जन्माला येणाऱ्या जीवामध्ये काही उपजत प्रवृत्ती असतात असं मानण्याचा परिपाठ आहे. अन्नोदक मिळावं, संघर्ष करावा, रक्षणार्थ पळ सुद्धा काढावा, मनोरंजनार्थ परोपरीचे खेळ करावे, या प्रवृत्ती व्यक्ती संगोपनार्थ आवश्यक ठरतात. इतरांनी आपली प्रशंसा करावी किंवा हेवा करावा ही प्रवृत्ती समाजरचना टिकवून धरते. तर घर करावं, संतती वाढवावी ही ओढ वंश टिकवून धरते. एक ध्यानात घ्यायला हवं की हा सगळा विचार, ही वर्गवारी अतीव स्थूलमानानं आपण पाहणार आहोत की या व्यक्तिगत गुणसंपदेचा वाटा स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये निसर्गानंच काही निरनिराळ्या श्रेणींचा किंवा जातींचा दिलेला असतो की काय. अशा वाटपामुळे स्त्रीचं मन, स्त्रीचं शरीर, पुरुषाचं मन आणि पुरुषाचं शरीर विशिष्ट आकार घेत असेल काय? विशिष्ट आचार धर्म अनुसरले जात असतील तरी काय? आणि मग त्याच अनुरोधानं प्रश्न असा की त्या उभयतांची वाढ तेवढ्याच सम्मानित गांभीर्यानं परंतु निरनिराळ्या प्रकारात घडणेच हितकर ठरणार आहे काय? जन्म मृत्यूचा फेरा समजल्या जाणाऱ्या या विश्वचक्रामध्ये जे अतीव प्राथमिक स्वरूपाचे प्राणी जगत आहे तेथे वंशवृद्धी केवळ विभाजनानं घडताना दिसते. मानवाच्या बाबतीतही वंशशास्त्रज्ञ असं मानतात की पुरुषाची भूमिका सर्वथा दुय्यम आहे. वंशवृद्धीच्या त्या नाट्यपूर्ण संभ्रमामध्ये पुरुष बिचारा दीनवाणा होऊन बाजूला पडतो. त्याच निमित्तानं त्याच दुय्यमत्व त्याच्या ध्यानात येतं. त्याला उमगतं की विश्वविशाल नाट्यामध्ये स्त्रीची भूमिका प्रधान आहे. जीवनिर्मिती हा अखेर तिच्या रक्तामांसाकरवी घडणारा एक निसर्ग चमत्कार आहे. त्या दृष्टीने स्त्रीच निसर्गाची अधिक लाडकी, अधिक जवळची आहे. स्त्रीची गुणसंपदा कुटुंब पोषक. स्त्रीची सारी गुणसंपदाच मोठी हेतुपूर्ण असते. तिचा जन्मजात लाजाळूपणा सुद्धा वंशशास्त्रज्ञांच्या मते तिचा गुण ठरतो. पुरुषांच्या अंगचे गुण व्यक्तिप्रधान असतील तर स्त्रीचे गुण कुटुंबाला आणि समाजाला पोषक ठरावेत असे आहेत. तिचा लाजाळूपणाच पहा. मातृत्व लाभण्याकरता जणू काही तो असतो आणि ते लाभताच तिचं लाजाळूपण पुष्कळ अंशी तिचा निरोप घेतं. लग्नाआधीची 50 ठिकाणी मुरकणारी एखादी निसर्गकन्या पहा. माता म्हणून आपल्या बाळाला स्तनपान घडवताना, त्या प्रसंगाचं प्रदर्शन घडू देताना तिला तसा संकोच वाटत नाही. मोठमोठे कलावंतही असं मानतात की बाळाला दूध पाजणाऱ्या माते इतकं जगात दुसरं सुंदर दृश्य नाही. शास्त्रीय दृष्ट्या स्त्री ही पुरुषाच्या मानानं कमी विषयांध आणि वासनेकरिता वासनेच्या आहारी जाणारी आहे. पण त्यामुळंच तिच्या दृष्टीवर वासनेचं अंधत्व येत नाही. ती डोळस जागृत राहू शकते. तिचा आनंद शारीरिक असत नाही. आपल्या कोणाला तरी हव्या आहोत ही कल्पना तिचं मन मोहरविते. प्रेमाचा विषय व्हावं, प्रेम करवून घ्यावं या कल्पनेवरच स्त्रीचं प्रेम असतं. शरीर सुख गौण मानणारं प्रेम कुठे संभवत असेल तर हेच किंवा याच विचारांचं असावं. काही विचारवंत तर असंच मानताना दिसतात की प्रेम आणि मातृत्व या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. विचारतः स्त्रिया अनेकदा पुरुषांचं अनुकरण करताना दिसतात. पण वंशशास्त्रज्ञांच्या मते तो केवळ देखावा असतो. न जाणो आपल्याला प्रिय वाटणारा पुरुष आपला त्याग करीत या भयापोटी तिची अशी निसर्ग प्रवृत्ती असते. पुरुषाशी वागतानाच्या या सगळ्या युक्त्या प्रयुक्त्या तिच्या पिढ्यानपिढ्यांचा अनुभव तिला शिकवित आला आहे.
पुरुषी सामर्थ्य सामान्यपणे तिच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यांच्याशी सामना द्यायचा, सत्व टिकवायचे तर हे सगळे करावेच लागते. वंश विस्ताराच्या योजनेमधली स्वतःची भूमिका स्त्री कधी विसरत नाही. वंश टिकवणं स्त्रीचा पुरुषार्थ. वंश टिकवून धरणं हा स्त्रीचा खरा पुरुषार्थ असतो. पुरुषानं तिला या कामी सहाय्य करायचं असतं. त्याविना उभयतांना अन्य पुरुषार्थ नसतात असं नाही, पण त्याचं महत्त्व तुलनेनं दुय्यम स्वरूपाचं असतं. तसं ते मानवायचं नाही. असं कोणी कितीही ठरवलं आणि प्रसंगी तडीस नेलं तरी तो अपवाद. तो निसर्गाचा नियम नव्हे. घर उभारण्याकरता आणि चालवण्याकरता पुरुषानं प्रयत्न करावा, पराक्रम करावा अशी त्याच्या मनाची साहजिक ओढ असते. अन्न संपादन या अर्थाने पुरुषाचं परब्रह्म ठरतं. त्याच्या स्थावर जंगमाचा लोभ अखेर अन्न उदकाकरताच असतो. अडचणींच्या वेळी या गोष्टी अन्न उदकास महाग होऊ देणार नाहीत असा त्याचा हिशेब असतो. पुरुषानं गुण वाढवायचे ते या अर्थानं की ते अर्थोत्पादनक्षम असले पाहिजे. अर्थोत्पादनाच्या क्षेत्रामध्ये स्पर्धा आणि म्हणून तशानं अशा प्रकारचे लहान मोठे संघर्ष अपरिहार्यच असतात. पुरुषांना म्हणून जात्याच असा भांडकुदळपणा करावा लागतो. त्या हिशोबानं त्यांचं मन, त्यांचं शरीर आणि शिक्षणही होत असतं. स्त्री भांडकुदळ समजली जाते, पण ते तेवढं खरं नव्हे. तिची चिकाटी महत्वाची. पुरुष भांडेल आणि विसरेल. स्त्री आपणाला हवं ते मिळाल्याशिवाय सामान्यतः स्वस्थ बसणार नाही. अंगभूत दौर्बल्याचाच ती कुशलतेने वापर करते. सम्राट नेपोलियन कमी पुरुषार्थी होता काय? पण जोसेफाईन पुढे त्याची सर्व शक्ती, सर्व हिकमत व्यर्थ ठरली अशी त्याची स्वतःचीच कबुली आहे. एकदा नव्हे वारंवार त्या सेनानीने हा पराभव पत्करल्याची नोंद सापडते. आपण बारकाईनं पहा. रांगणं, चालणं, उड्या मारणं, झाडावर चढणं, धावणं, खेळ खेळणं या सर्व क्रिया स्त्रीला अनावश्यक वाटतात. ती आपली गती बळेच मंद ठेवते. पुरुषाला अशा धडपडींची हौस फार. स्त्री स्थैर्य पसंत करते. आळशीपणाकडे तिचा कल अधिक. यातलं काही नैसर्गिक असेल, काही परिस्थिती वशात निर्माण झालेला असेल, पण सर्वसाधारणपणे हा असा फरक जाणवतो खरा. बालसंवर्धनाच्या निमित्तानं ध्यानात घ्यावयाची ती या गुणांची व्यावहारिक उपयुक्तता. सुखी समाधानी आयुष्यासाठी हा असा गुणकर्म विभाग आवश्यक असतो. एकटेपणा पसंत नाही. वैयक्तिक क्षेत्रात पुरुषी गुणांची सरशी होत असताना दिसली तरी सामूहिक जीवनामध्ये अनेकदा ते दोष ठरतात. उदाहरणार्थ, गर्दीत सुद्धा पुरुष सहसा आपलं स्वतंत्र अस्तित्व विसरायला तयार नसतो. स्त्री ते सहज विसरू शकते. एवढंच नव्हे तर ते तिला जात्याच आवडतं. साधा नाटक किंवा सिनेमाला जाण्याचा प्रसंग असू द्यात. पुरुष चांगल्याचा शोध करील तर स्त्री गर्दीत चालणाऱ्या प्रयोगाची वाट धरील. एकटं बसून राहण्यात पुरुषाला वैषम्य वाटणार नाही, पण स्त्री सभोवती समान धर्मियांचा घोळका आढळेल. भारतासारख्या संत महात्मांचं वैपुल्य असलेल्या देशात स्त्री तपस्व्यांचं प्रमाण फार थोडं आहे. चार चौघांसारखं चालण्यात स्त्री धन्यता मानते. पुरुषांप्रमाणे कोणत्या क्षेत्रात ती व्यक्तिशः वावरणार नाही. या स्वभाव धर्मामुळेच असेल की काय कोण जाणे, स्त्रियांमध्ये प्रज्ञावंतांचं प्रमाण जसं कमी तसंच ते सर्वथा वेडसर अडाण्यांचंही कमी. समाजशास्त्रज्ञांचं अवलोकन सांगतं की स्त्रियांसारख्या स्त्रिया लाखावरही सुद्धा सापडतील, परंतु पुरुषांमध्ये अशा आचार विचारांचा सारखेपणा आढळणार नाही. घर एके घर असं हजारो वर्ष चालत आल्यामुळे स्त्री स्वभावामध्ये ही अशी समानता निर्माण झाली म्हणतात. स्त्री लोकमताचं, लोकप्रशंसेचं आणि लोकनिंदेचंही महत्त्व मोठं. लोक काय म्हणतील याकडे तिचे कान सदैव लागलेले असतात. स्त्रीला आपल्या गुणदोषांची छान जाणीव असते.
गुणप्रदर्शनाचा आणि दोष झाकण्याचा तिचा अखंड प्रयत्न चालू असतो. आयुष्यातला बराचसा काळ स्त्री आरशांपुढे घालवते म्हणतात त्यामागचं मर्म हेच असावं. चार चौघींसारखं वागावं या तिच्या गुणांमुळे समाजाला, सामाजिक रीतिरिवाजांना स्थैर्य प्राप्त होतं. स्त्रीला प्रतिष्ठेची, संपन्नतेची ओढ असते. किंबहुना ही ओढच हेच अनेक पुरुषांच्या महत्वाकांक्षी शेंडांमधलं वारं असतं. स्त्री अधिक धार्मिक या एवं विशिष्टतेपायी स्त्री पुरुषाच्या मानानं अधिक धार्मिक असते. या निष्ठावंतपणाचा आणखी एक प्रत्यक्ष परिणाम असा घडतो की स्त्रीच्या आवडीही तीव्र असतात आणि नावडीही तेवढ्याच तीव्र असतात. पुरुष जेथे म्हणजे ज्या सामर्थ्याच्या उगमाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो तेथे स्त्री भक्तिभावानं केवळ शरण जाणं पसंत करते. शरीराने दुर्बल असल्याचा परिणाम असेल कदाचित. स्त्री नेहमी सर्वांचं पालन पोषण आणि सांभाळ करणार. दैवी अस्तित्व मानवास स्वभावतःच सिद्ध असते. वैतागाच्या भरात सुद्धा सहसा स्त्री आत्मघातास प्रवृत्त होणार नाही. निराशेच्या पोटीस ती दैवी साह्याची आशा धरते. शिक्षित स्त्रियांच्या बाबतीत असे दिसेल की त्या अभ्यासामध्ये अतिशय झपाट्याने तेवढीच नीटनेटकी प्रगती साधतात. पुरुषांच्या मानाने सर्व क्षेत्रात त्यांना चटकन प्रौढत्व प्राप्त होतं. स्त्रीची अभ्यासाची, अनुभव, साहसांची क्षेत्र मर्यादित असतात. त्यांचा तो परिणाम असण्याची शक्यता नाही. आयुष्याचा मध्य गाठीपर्यंत बहुतेक पुरुषांना प्रौढत्व प्राप्त होतच नाही. स्त्रीला ते लवकर होतं. याचाच काही जीवशास्त्रज्ञ असा अर्थ घेतात की स्त्री जीवत्व हे तुलनेनं खालच्या श्रेणीचं आहे. या सर्व विवेचनानंतर मनापुढं सहज प्रश्न उभा राहील की स्त्रीची स्वभाव वैशिष्ट्य किंवा पुरुषांची स्वभाव वैशिष्ट्य सर्वथा अंगभूत किंवा अपरिवर्तनीय आहेत काय? त्याचं उत्तर स्पष्टपणे नकारात्मक द्यावं लागेल. प्रयत्न आणि परिस्थितीमुळेच विद्यमान स्त्री आणि विद्यमान पुरुष सद्यस्थितीपर्यंत पोचले आहेत म्हटल्यानंतर सभोवतालची परिस्थितीचं महत्व आणि परिणाम आपोआपच मान्य केल्यासारखे होतात. त्याकरता निराळा कबुली जबाब नको. समानतेचा आग्रह कशाला? स्त्री पुरुषांच्या समानतेविषयी खास आग्रह धरण्याचा कारण समजत नाही. परिस्थितीची झगडण्यात गुणधर्मांनुसार ती दोघं यशस्वी ठरत आली याचा अर्थ असा की ती आपापल्या परी निसंशय तुल्यबळ आहेत आणि आहेत म्हणून टिकून आहेत. परंतु बालसंवर्धनाच्या निमित्ताने मातापित्यांनाच या निसर्गसिद्ध सर्वतः प्रशंसनीय गुणवत्तेचा विसर पडतो. मातेला स्त्री जन्म असह्य दुस्सह वाटत असतो. पिता पुरुषपणाच्या अकारण आहारी जाताना दिसतो. स्त्रीचा वर निर्देशला एकही गुणविशेष ज्या अर्थी तिच्या सामाजिक किंवा कौटुंबिक अस्तित्वास विघातक नाही त्या अर्थी मुलीला मुलगी म्हणून वाढवण्यात अनुमान कसला? ती मुलाच्या जन्मास आली नाही म्हणून तिच्यावर एक मेहरबानी म्हणून मातापिता प्रेम करतील तर ते तिला दुस्सह्य होईल. नाहीतर काय होईल? संसारामध्ये तिचा वाटा किती मोठा आणि किती सन्मानित आहे हे तिला खरं पाहता शब्दांच्या शिकवणीपेक्षा आपल्या आईकडे पाहूनच समजावं. घरात आईची आई म्हणून, भगिनी म्हणून किंवा अन्य तत्सम नात्यांना यथोचित प्रतिष्ठा राखली जात असेल तर स्त्री जीवनाची महती नव्याने वर्णन करण्याचं कारणच पडू नये. आई हाच तिला जीवनाचा आपोआप आदर्श वाटू लागावा. तिनं आईप्रमाणे स्वतःची प्रतिमा घडवण्यास सहज उद्युक्त व्हावं. पण घडतं निराळच. विशेषतः भावा बहिणींमध्ये हा कसला उच्च नीचतेचा वितंडवाद हमखास माजतो. ताट वाट्या तिनच का घासावायच्या? त्यानं उष्ट्या खरकट्या स्पर्श करावायचा का नाही? असं का? त्यानं उशिरा घरी यावायचं आणि तिनं मात्र दिवे लागण्याच्या सुद्धा आधी वाट पाहावायची नाही असं का? अमक्या तमक्या शेजाऱ्यांना त्यांच्या
ज्या मुली उशिरा पावे तो भावेत थांबलेल्या, जुजबी ओळखीवर कोणाबरोबरही नाटक सिनेमाला गेलेल्या चालतात, त्या का? आम्हालाच निर्बंध का? असल्या प्रश्नांची उत्तरं ते प्रसंग निर्माण होण्यापूर्वीच अनाहूतपणे मुलापर्यंत पोचती झाली असतील तर घरातले स्वास्थ्य बिघडत नाही. मुलीला मुलाप्रमाणे वागवण्याचे काही प्रकार दिसतात. परिणाम नेमका उफराटा होतो. आपण मुलगी आहोत म्हणजे काहीतरी कमी आहे, आपणास केवळ प्रेमापोटी बढती देण्यात आली आहे हे त्या मुलीला समजतं आणि त्याचाच तिच्या बालमनावर विपरीत आघात होतो. मुलंही घरात बहिणींना त्या मुली म्हणून चिडवतात. स्त्री असणं हे दूषणीय नाही हे घरातल्या आईकडे बोट दाखवून अशा मुलांना पटवता आलं पाहिजे. निदान तशा चेष्टेस प्रोत्साहन कधीच मिळता कामा नये. स्त्रीत्वाचं शिक्षण शाळेत नसतं. स्त्रीत्वाचं शिक्षण सध्याच्या अभ्यासक्रमामधून मिळेल अशी आशा धरण्यात अर्थ नाही. कपड्यांच्या तऱ्हा, नेसूच्या तऱ्हा, केशभूषा, अलंकार महात्म्य हे कदाचित बाह्य अनुकरणानं मुली शिकतीलही, पण घर सांभाळण्यामधले स्त्रीत्व, त्या कामी लागणारी वृत्ती, प्रशंसनीय सोशिकपणा, अनन्यसाधारण सेवाभाव यांचे धडे मातेच्या उदाहरणानंच मुलीला मिळायला हवेत. विशेष म्हणजे बहुतेक ठिकाणी हे सारं घडतंच असं नाही. गृहस्वामिनी तो भार उचलीतच असते. तो उचलल्याविना, ते काबाड कष्ट केल्याविना तिला चैन पडत नाही. कमी पडते ती जाणीव, दिसत नाही तो स्वधर्म पालनाचा खरा खुरा आनंद. तो आनंद दिसणं, प्रसंगी त्याला शब्दरूप प्राप्त होणं, याचंच नाव शिक्षण. ते आणखी निराळं ते काय असतं? घर मांडल्यामधला आनंद, ते चालवण्यातलं सुख कितीशा माता आपल्या मुलींना योग वयात समजावून देतात. स्त्रीत्वाचे फायदे नसतात काय? शेकड्यांनी असतात, पण त्यांची महती कोणी प्रसन्नपणे वर्णन करीत नाहीत. उत्तम माता होणे हे उत्तम नागरिकत्वाचेच एक लक्षण नाही काय? मग मुलीच्या कानीकपाळी सदैव स्त्री जन्माची कहाणी दुर्धर आहे असा आक्रोश का करावायचा? मुलांच्या बाबतीतही तसंच. कित्येक मुलं आपण केवळ मुलगी नाही या भावनेपायीच अकारण दंडेली करण्यास प्रवृत्त होताना दिसतात. तो मुलगा आहे, तो मारामारा करणारच, भांडण घेऊन येणारच, मुळू रडत बसायला ती काय रडूबाई आहे, असं काहीसं पालकांकडून प्रोत्साहन मिळालं म्हणजे तर ते अधिकच वारा प्यालागत वागू लागतात. नेमकं काय घडतं आहे, चूक कोणाची आहे, किती आहे हे शोधून अशा दंडेलीस पायबंद घालणं हे अगत्याचं असतं. क्षणिक संतापाच्या आहारी जाऊन कोणाच्याही अंगावर तुटून पडणारे मूल अधिक पुरुषार्थी असतं किंवा बनतं हा केवळ भ्रम आहे. जरूर तेव्हा हात उगारण्याची ताकद आणि हिंमत असणं निराळं आणि तसा तो उचलण्याची हौस असणं निराळं. मुलांमधल्या तसल्या मारकुट्या प्रवृत्तींचा वेळी शोध घेणं आणि त्याचा बंदोबस्त करणं मानसशास्त्रदृष्ट्या देखील महत्वाचं असतं. कारण अनेकदा असा आतताईपणा आंतरिक भीतिग्रस्ततेचा फसवरूप असतं. अशी मुलं पोटातून कशाला तरी मनस्वी भ्यायलेली असतात. कोण कोणत्या दिशेनं आपल्यावर हल्ला करेल याचा नेम नाही अशी त्यांची मनोमन धारणा असते. नाहीपेक्षा निर्भय मुलं अल्पस्वस्थ प्रक्षोभांवरून एकदम हाणामारीवर कशाला येतील? पण त्यांचं मन त्यांना सतत सांगत असतं की येथे भय आहे, त्याचं निवारण करायचं तर प्रथम आपण हात टाकला पाहिजे. या त्यांच्या अवस्थेचा पडताळा अनेकदा ती झोपी गेलेली असताना पाहावा. या अवस्थेतही त्यांना कशाचं तरी भय वाटत असतंच, पण तेव्हा हात उचलण्या इतपत हे भय दवडणारी शुद्ध वा जाण नसते. मग ते अज्ञात भय कुरघोडी करतं, घाबरगुंडी होते आणि अनेकदा बिछाना ओला होण्याचाही लाजिरवाणा प्रसंग घडून जातो. याकरता पुरुषार्थ म्हणजे नेमकं काय, शारीरिक बळाचा अर्थ म्हणजे काय हे त्यांना समजून सांगाव्यास हरकत कोणती? नुसतं त्यांच्या आक्रमक वृत्तीचं कौतुक करीत बसून
तरी काय साधणार? पुरुषार्थाचा खरा अर्थ समजाविणं जेवढं अवघड तेवढंच सोपं. पालकांना सुसंस्कृत म्हणवून घ्यायचं असेल तर 6 वर्षांच्या मुलांवर सुद्धा कधी अकारण हात उगारताच कामा नये. ते अपरिपक्व मनाचं आणि तशा शिक्षणाचं लक्षण आहे. मनही निरोगी हवे. शरीर सामर्थ्याचा, चपळाईचा, काटकपणाचा, ईर्षेचा वापर मैदानी खेळांमध्ये काय करता येत नाही? हुतुतू, आट्यापाट्या, कुस्ती, पोहणं, टेनिस, बॅडमिंटन, हॉकी, फुटबॉल या खेळांची आवड मुलांमध्ये निर्माण केली तर त्यांच्या शरीरांप्रमाणेच त्यांचं मनही निरोगी आणि सुदृढ ठेवल्याचं पुण्य पदरी घेता येतं. खरं पाहता सर्वच भाषा आजकाल इतक्या समृद्ध झाल्या आहेत की उचित शब्दांनाच लहान मुलांनाही आपले राग, लोभ व्यक्त करता याव्यास कसली अडचण पडू नये. राग व्यक्त करायचा तर त्यासाठी हात उचलावायचं काय कारण? शब्द, उचित शब्दार्थ मनाचं सामर्थ्य वाढवतात. संवर्धकाचं मुलांच्या वाढीवर तसं लक्ष काय ते हवं. प्रगत देशाचं अनुकरण म्हणून आम्ही शिक्षण क्षेत्रात स्त्रियांना प्राधान्य करून प्रवेश दिला. पुरुषांच्या मानाने त्यांचं अगत्य, सोशिकपणा, तळमळ, कळकळ पुष्कळ प्रमाणात उपकारकही ठरली. पण एक अगम्य तोटाही वाट्यास आला. बाई शिकवतात ते बायकी असा समज रूढ होऊ लागला. शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या गुडघ्या एवढ्या मुलांचे संभाषण जरा कान देऊन ऐका, म्हणजे मी म्हणतो त्याची प्रचिती होईल. वास्तविक शालीनता या स्त्री शिक्षकेकडून शिकवण्याजोगा हा एक फार मोठा गुण आहे. पण अनेक वयस्करांना त्याचं महत्त्व समजत नाही. तेथे जे मुलांना समजावं, उमगावं अशी अपेक्षा कशी धरायची? पुरुषार्थ विषयक सुशिक्षितांच्या कल्पनाच दुर्दैवानं भ्रांत आहेत. चित्रकला, संगीत यांची साधी आवड असणं हे सुद्धा आजकाल वाईट अर्थानं स्त्रैण समजलं जातं. एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासाचं वेड, व्यासंगाची आवड असणं हे एक बायकी समजलं जातं. काव्य करता येणं म्हणजे कामातून जाणं असे नवे संकेत निर्माण होऊ लागलेले आहेत. सर्वात मोठी पडझड पालक आघाडीवर किंवा त्या तटबंदीची झाली आहे. ती अपेक्षितच होती. किंवा राज्यकारणातील लोकशाही भ्रष्ट स्वरूपात घरात आल्यावर निराळं काय व्हायचं? सगळं काही सर्वानुमते, सर्व थरांचा कल पाहून घरात घडावायच हवं हा आग्रह. अमेरिकेचा अध्यक्ष सुद्धा जेथे लोकमतात जबाबदार असतो तेथे वडिलांनी तेवढा लवचिकपणा दाखवलाच पाहिजे. तो आग्रह धरताना असं ध्यानात येत नाही की लोकशाहीतला मतदार नाममात्र का होईना समजूतदार असतो. ज्यांचा घरात प्रतिपाल करायचा त्यांच्यापाशी प्रत्येक प्रसंगी ती नाममात्र तरी समजूत असते काय? घरात नावाचा प्रेसिडेंट नको, त्याचप्रमाणे केवळ हुकुमशाही नको, अधिकार चालवायला हुकुमशाही वृत्ती लागते हा संकेतच तितकासा बरोबर नाही. अधिकार स्वतःच्या उदाहरणानं गाजवता येतो, तसा तो गाजवण्यामागचा संकोच मातापित्यांनी टाकला पाहिजे. आपल्या मुलांना, मुलींना कोणतं वळण लावायचं, कोणते गुण त्यांच्या अंगी प्रयत्नपूर्वक बांधवायचे याविषयीचा सार्थ कटाक्ष निर्माण केला पाहिजे. निव्वळ उपेक्षा वृत्तीने व स्वप्नाळूपणाने सध्याचं चित्र पालटणार नाही. अशा पद्धतीने आपण 11वा अध्याय शिक्षण तिचे, शिक्षण त्याचे हा पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.